आपल्यासोबत बोलण्यासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते प्रवीण दरेकर जे आहेत TV9 मध्ये स्वागत। मंत्री आहेत भरत गोगावले यांनी एक धक्कादायक विधान केलंय नारायण राणेंबद्दल। ते असं म्हटलेले आहेत की मी त्यांना जवळून बघितलेलं आहे, नारायण राणे एवढ्या उंचीवर गेले तर ते सहजासहजी नाही गेलेत, त्यांनी अनेक केसेस अंगावर घेतल्या, आंदोलन केले आणि यात विशेषतः असा उल्लेख केलाय त्यांनी मर्डर देखील केलेले आहेत। याबद्दल काय सांगाल? एकंदरीत राजकारण तापलेलं आहे। मला वाटतं जर मी काय त्यांचं वक्तव्य ऐकलं नाही, परंतु जर अशा प्रकारे मर्डर करून उंचीवर गेले असं केलं असेल तर ते दुर्दैवी आहे। असं वक्तव्य अनावधानाने सुद्धा येता कामा नये, कारण मर्डर करून आपल्या उंचीवर जाता येता हा संदेश मला वाटतं अत्यंत चुकीचा आहे, घृणास्पद अशा प्रकारचा, निंदनीय आहे। राणे साहेबांनी उलट त्या ठिकाणी आपलं व्यक्तिमत्व बदललं, त्यांनी त्या ठिकाणी स्वतःला विकसित केलं। शाखा प्रमुख, नगरसेवक, बेस्ट समितीचा अध्यक्ष म्हणून अभ्यासपूर्ण छाप, त्यानंतर विधिमंडळामध्ये आमदार म्हणून अभ्यासपूर्ण भाषणं आणि राज्याचा विरोधी पक्ष नेता म्हणून तर अप्रतिम अशा प्रकारची कामगिरी केली। ते शिकले। 6 महिन्याचे मुख्यमंत्री म्हणून कारकीर्द पण प्रशासनावर वचक त्या ठिकाणी ठेवणारी ठरली आणि त्याच्यामुळे मला ते उंचीवर जात असताना त्यांनी स्वतःला बदललं, अभ्यास केला, समजून घेतलं। असं काय मर्डर करून उंचीवर त्या ठिकाणी जाता येत नसतं, तर सगळे गँगवॉरवाले क्रिमिनल लोक असेच राजकीय उंचीवर गेले असते। मंत्री गोगावलेंच्या विधानामध्ये आपल्याला तथ्य वाटत नाही का? काय सांगाल? नाही, मला वाटतं केलं असेल तर दुर्दैवी आहे। कदाचित ते भाषणाच्या ओघात बोलले असतील, परंतु मला वाटतं आमच्यासारख्या राजकीय क्षेत्रातल्या मंडळींनी, कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी आपल्या वक्तव्यानं काही वाईट संकेत, सामाजिक संदेश त्या ठिकाणी वाईट जाता कामा नये याची काळजी घेण्याची अत्यंत आवश्यकता आहे। मनसे नेते संदीप देशपांडे आहेत, त्यांनी एक विधान केलेलं आहे। ते असं म्हणतात की सध्याचं जे हिंदी सक्तीविरोधात जे वातावरण महाराष्ट्रात तयार झालंय, तर आता जे संयुक्त महाराष्ट्र जी चळवळ आहे त्याची आठवण होते। तुम्ही जर आमच्या मराठीवर येणार असाल तर आमचे कोळी बांधव देखील कोयते काढतील, असं विधान केलेलं आहे। नाही, मला वाटतं खळबळजनक बोलायचं आणि मीडियात प्रसिद्धी राहायचं। आता कोयत्याचा कुठे संबंध आला? आणि कोळी बांधव तुमचे काय, आमचे नाहीत कोळी बांधव का? आणि संयुक्त महाराष्ट्र, आता काय मुंबई काय तोडते का महाराष्ट्रापासून कोण? किंवा मराठी भाषा कोण तोडते का? ज्या सरकारने अभिजात भाषेचा दर्जा देऊन मराठीचा सन्मान केला, ती मराठीची त्या ठिकाणी हितचिंतक आहोत ना आम्ही। आणि त्याच्यामुळे मला वाटतं अशा प्रकारची वक्तव्य केली की तुम्हालाही मीडियामध्ये चालवायला बरं पडतं, की तुमच्याकडे कोयता, तलवार, फरशा, रिव्हॉल्वर असं काय बोललं की सनसनाटी निर्माण होते आणि तुम्ही प्रसिद्धी देता। मला वाटतं हे होता कामा नये। मला वाटतं मोर्चा काढायचा अधिकार आहे, शांतपणे मोर्चा काढू, आपली भूमिका मांडू, परंतु कोयता काढू, हातपाय काढू, भुसकून टाकू, मला वाटतं हे मराठी संस्कृतीला शोभणार नाही। भारतीय उत्तर सेनेचे सुनील शुक्ला आहेत, त्यांनी असं वक्तव्य केलंय की मुंबईमध्ये उत्तर भारतीयांची एवढी संख्या आहे की त्यामध्ये मुंबईचा महापौर आम्ही बसवू, असं त्यांनी वक्तव्य केलं। मला वाटतं कोण सुनील शुक्ला मला माहित नाहीत, आणि असं काय ते काय वलय नावलौकिक असलेला नेता असेल तर त्याच्या वक्तव्याला किंमत द्यावी। मला वाटतं त्यांच्या कोण आहेत तेच माहीत नाही, आणि अशा प्रकारचं वक्तव्य जातीपातीमध्ये त्या ठिकाणी भेदाभेद करणारं कुणीच करू नये, आणि ते काय दखलपात्र नाही आहेत। धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली। आपल्यासोबत होते भाजप नेते प्रवीण दरेकरजी। कॅमेरा पर्सन रोहन पवारसह मेरुती गणकवार, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।